पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा खर्चाच्या मुद्द्यावरून चर्चा रंगली आहे। महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्यासाठी तब्बल जवळपास 50 लाख रुपयांच्या 2 आलिशान मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे या दोन्ही वाहनांची खरेदी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीनं करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। महापौरांसाठी सुमारे 30 लाख रुपयांचे विद्युत मोटार तर आयुक्तांसाठी जवळपास 19 लाख रुपयांचे वाहन खरेदी करण्यात आले आहे। प्रशासनाकडून आधीच अधिकृत वाहने उपलब्ध असतानाही नव्या वाहनांच्या खरेदीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे। याच बैठकीत स्मार्ट सिटीच्या नादुरुस्त सर्व्हरच्या दुरुस्तीसाठी 8.5 लाख रुपयांचा खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे। तसेच नाथाडी जत्रेत अतिरिक्त स्टॉल उभारल्यामुळे 21 लाख रुपयांहून अधिक खर्च वाढल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान ऑक्सिजन पार्कच्या देखभाल कामाला पुन्हा थेट मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मात्र नियमबाह्य असल्याचं कारण देत समितीने फेटाळून लावला आहे। त्यामुळे महापालिकेतील खर्च आणि थेट पद्धतीने दिल्या जाणाऱ्या कामांवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, पिंपरी चिंचवड।